नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या 25 वर्षातली वाटचाल माहिती आहे त्यांच्यासाठी मी जे दोन मुद्दे टॅग केलेत त्याचं फार त्यांना आश्चर्य वाटणार नाही. भारतीय जनता पार्टीचा धार्मिक या मुद्द्यावरती आरक्षण द्यायला विरोध आहे आणि असं असून सुद्धा श्री अजित पवार जे की आता या सत्तेतला एक महत्वाचा घटक आहेत, त्यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाच्या त्यांचे एक मंत्रिमंडळाचे सहकारी अब्दुल सत्तार जे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये जी आढावा बैठक मंत्रालयामध्ये झाली त्याच्यात 2-3 महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. ते असं म्हणाले की न्यायालयाचा विरोध नसल्यामुळं मुस्लिम समाजाला 5% शैक्षणिक आरक्षण द्यायला हवं. याशिवाय बार्टी, सारथी वगैरे सारख्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांतनं त्या समाजातल्या म्हणजे मराठा समाजातल्या, ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांना जसे वेगवेगळ्या आर्थिक स्वरूपाचे लाभ होतात तसे ते लाभ व्हायला हवेत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे हज हाऊस आहे त्याच्यासाठीची जमीन कुणीतरी अतिक्रमण केलेलं आहे, तीही जमीन परत मिळायला हवी आणि तत्सम अशा सगळ्या गोष्टी की ज्या मुस्लिम बांधवांसाठीच्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच अशा वेळेला 2 महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात. ज्यांना भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला आणि देशभरातला अजेंडा माहिती आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाज हा कॉर्नर करणं, मार्जिनलाइज करणं असं त्यांचा राजकारणाचा स्थायी भाव आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा तसं प्रिटेंड केलं जातं, त्यांच्यावरती आरोप केले जातात. अर्थात पसबंदा मुस्लिम आणि मुस्लिम महिलांच्या संदर्भातल्या काही गोष्टी या सरकारनं चांगल्या पद्धतीनं केलेल्या आहेत. आणि श्री अमित शहा हे सातत्यानं असं म्हणत असतात की जे कोणी आमच्यावरती मुस्लिम समाजाबद्दल आम्ही दुजाभाव करतो असं म्हणतात तर त्यांनी एक लक्षात घ्यायला हवं की केंद्र सरकारच्या कुठल्याही योजनेचा देशातल्या सर्व धर्मियांना लाभ होतो. त्याचा अर्थ काय ते तुम्हाला लक्षात येईल. परंतु हे कॉन्फ्लिक्ट असं आहे की ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या 25 वर्षातली वाटचाल माहिती आहे तर त्यांना सर्वसाधारणपणे मराठा समाजाबरोबरच अल्पसंख्याकांची मोठी मतं ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत होती असं दिसतं आहे. विशेषतः त्यातलं जे नेतृत्व आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेसनं ज्याला इंग्रजीमध्ये नर्चर आपण म्हणतो तसं ते वाढवलेलं आहे. नवाब मलिक हे जेलमध्ये होते तरी सुद्धा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्तेत असताना राजीनामा घेतलेला नाही. फौजिया खान ज्या परभणीतल्या आहेत त्यांना राज्यसभेवरती 2 वेळेला संधी मिळालेली आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सातत्यानं मुस्लिम बांधवांच्या विविध सणाला उपस्थिती दाखवणं, जितेंद्र आव्हाड यांची जी वेगवेगळी वक्तव्य आहेत किंवा एकूणच समाजामध्ये अल्पसंख्याकाच्या हिताचं रक्षण करणारा पक्ष अशा पद्धतीची त्यांची प्रतिमा आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला अजित पवार ही अशी भूमिका घेतात त्यावेळेला एकतर भाजपचा ते विरोध डावलून का घेतात हा प्रश्न आहे, ती त्यांची गरज आहे का पुढची राजकीय सोय आहे, हे 2 उपप्रश्न आहेत. एक लक्षात घ्यायला हवं की आपण भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाकडे बघत असताना 2014 मध्ये काय झालं एक लक्षात घ्यायला हवं. ज्यावेळेला मराठा समाज आणि मुस्लिम बांधवांच्या आरक्षणासंदर्भातला विषय आला त्यावेळेला हे खरं आहे की बॉम्बे हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की मुस्लिम समाजाची आर्थिक स्थिती पाहता त्यांना शैक्षणिक आरक्षण मिळायला हवं. परंतु तो जो अध्यादेश होता जो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायच्या आधीच्या सरकारनं काढलेला होता तो 6 महिन्यामध्ये त्याचा कायदा पारित न झाल्यामुळे तो लॅप्स झाला. आणि तो लॅप्स होत असताना विधिमंडळाच्या पटलावरती मला जेवढं आठवतं श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की या देशामध्ये धार्मिक आधारावरती आरक्षण दिलं जात नाही, दिलं जाऊ शकत नाही. आणि मग ते आरक्षण लॅप्स झालं. त्याही वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसनं त्या आरक्षणाला पाठिंबा दिला होता की मुस्लिम बांधवांना आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे. सच्चर कमिशन असेल किंवा रंगनाथ मिश्र कमिशन असेल ज्यांनी याचा अभ्यास केलेला आहे त्यातनं स्पष्टपणे दिसतंय की मुस्लिम समाजातला एक मोठा वर्ग हा शैक्षणिक सुविधेपासनं आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागास आहे आणि त्यांना आरक्षणाची गरज ही बॉम्बे हायकोर्टाच्या उच्च न्यायालयाने सुद्धा शैक्षणिक का असेना पण त्या मर्यादेत मान्य केलेली आहे. परंतु भारतीय जनता पार्टीनं कधीही या आरक्षणाला पाठिंबा दिला नाही. आणि मग अशा वेळेला श्री अजित पवार हे आत्ताच सत्तेत येऊन 2-1 महिने त्यांना झाले असतील तर ते अशी भूमिका घेत आहेत. त्याचं मुख्य कारण हे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या गेल्या 25 वर्षातल्या वाटचालीमध्ये आणि हे कॉन्फ्लिक्ट झोन आहे जे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा श्री अजित पवार गट यांच्यात सतत राहणार आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्रातली जो बेस आहे म्हणजे हसन मुश्रीफ सारखा मोठा नेता आहे, पश्चिम महाराष्ट्रामधले जे मुस्लिम बांधव आहेत
ते राष्ट्रवादी काँग्रेसला सतत मत देत आलेले आहेत. आणि मग अशा वेळेला जो एक स्वतःचा मोठा मताचा चंक आहे तो जर आपल्याकडून काँग्रेस पक्षाकडे वळत असेल किंवा श्री अजित पवार यांच्याकडून शरद पवार यांच्या बाजूनच राहत असेल तर अजित पवार यांची ती राजकीय अपरिहार्यता पण आहे की त्यांना अशा पद्धतीची भूमिका घ्यावी लागेल. नवाब मलिकच्या बद्दलचं कन्फ्युजन अजूनही दूर झालेलं नाही. नवाब मलिक कोणाच्या बाजूने आहेत? ते अजित पवारांच्या बाजूने आहेत अशा पद्धतीच्या बातम्या आल्या होत्या. त्याच्याबद्दल नवाब कुटुंबियाच्या वतीने ट्विट करून असं सांगितलं गेलं की असं काही ठरलेलं नाही, असं काही आम्ही भूमिका घेतलेली नाही. पण इंटरेस्टिंगली काल अजित पवार गटाच्या वतीनं शरद पवार गटांच्या विरोधामध्ये जी अपात्रतेची याचिका कारवाई करा म्हणून दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये नवाब मलिक यांचं नाव नाही. त्यामुळे दोन प्रश्न निर्माण होतात की आपली राजकीय गरज जी आहे अजित पवार गटाची ती गरज आहे की त्यांचा जो मुस्लिम मताचा चंक आहे, तुम्हाला जर आठवत असेल तर अजित पवार यांनी त्यांच्या ह्या अलीकडच्या बंडानंतर सत्तेत सहभागी झाल्यानंतर जे पहिलं भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये पण ते असं म्हणाले होते की या सरकारमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत तर अल्पसंख्याक बांधवांनी त्याची काळजी करू नये कारण आम्ही तिथं आहोत तोपर्यंत त्या समाजावरती अन्याय होणार नाही. अगेन ऍड्रेसिंग टू युअर ओन कोर वोटर असं ज्याला आपण म्हणतो, कारण अल्पसंख्याक समाज हा अजित पवार गटाबरोबर राहणं ही त्यांची राजकीय गरज आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा विरोध किती मोठा आहे. एक तर विधिमंडळाच्या पटलावरती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल ते एक वाक्य बोललेलं नाही. एवढंच नाही तर ज्या वेळेला कर्नाटकमध्ये हा पक्ष भारतीय जनता पार्टी सत्तेवरती आला त्यावेळेला त्यांनी पूर्वी लागू असलेलं मुस्लिम बांधवाचं जे आरक्षण आहे ते रद्द केलं. देश पातळीवरती या पक्षामध्ये एकही मुस्लिम खासदार निवडून आलेला नाही. गुजरातची आपण सतत चर्चा करत असतो. गेल्या 30-35 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीकडून एकही आमदार गुजरातमध्ये मुस्लिम समाजाचा निवडून आलेला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एकही मुस्लिम समाजाचा नेता हा मंत्री नाही. जे होते त्यांना कोणाला उत्तर प्रदेशमध्ये पाठवलंय किंवा त्यापैकी काही जणांचं काही काळाचं मंत्रिपद हे काढून घेतलेलं आहे. अगेन भारतीय जनता पार्टी हे सातत्यानं म्हणत असते की आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही आहोत, परंतु त्याचा अर्थ हा असाच आहे की राजकीय दृष्ट्या मुस्लिम समाजाचं मत त्यांना मिळत नसल्यामुळं आपला जो कोर वोटर आहे त्याला ते ऍड्रेस करत असतात, त्याला ते महत्व देत असतात. धार्मिक ध्रुवीकरण ही त्यांच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. पण तशीच अपरिहार्यता अजित पवार यांची असल्यामुळं त्यांना अशा पद्धतीची भूमिका सतत घ्यावी लागेल की ती अल्पसंख्याक समाजाला ज्याला आपण म्हणतो की प्लीज करणं आहे वगैरे. आता हे कॉन्फ्लिक्ट झोन किती मोठे आहेत बघा. अलीकडचीच 2-3 उदाहरणं बघू. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेलं जे वादग्रस्त आणि निषेधार्ह असं ते वक्तव्य होतं त्याच्याबद्दल छगन भुजबळ बोलले आणि छगन भुजबळांनी सांगितले की संभाजी भिडे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्या विरोधात कारवाई पण झाली पाहिजे. किंवा माता सरस्वतीबद्दल त्यांचं ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये असताना जे वक्तव्य करत होते छगन भुजबळ तसंच अलीकडे त्यांनी ते वक्तव्य केलं. नंतर त्याची सारवासारव त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. इंटरेस्टिंगली भारतीय जनता पार्टीच्या सत्तेत सहभागी झाल्यानंतर गेल्या काही महिन्यातल्या स्पेशली सत्तेत आल्यानंतरच्या 2-3 महिन्यातल्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावरती इतकं वाक्य बोलून ज्या आक्रमकपणे छगन भुजबळ बोलत होते तसं ते बोलताना दिसत नाहीये. ती पुन्हा राजकीय त्यांची गरज पण आहे आणि अडचण पण. अशाच अडचणी ह्या इतक्या मोठ्या असणार आहेत कारण 2019 नंतर महाराष्ट्रामध्ये जे काही घडलंय त्याच्यानंतर कुठे वैचारिक वारसा आणि काही वैचारिक वगैरे अशा काही गोष्टी उरलेल्या नाहीत. हे खरं आहे की भारतीय जनता पार्टीचा एक थेट असा विचार आहे ज्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. कट्टर हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि त्याच्यासाठी पूरक असलेल्या गोष्टी. ही एक पॉलिटिकल आयडिओलॉजी वगळता इतर राजकीय पक्षांची आयडिओलॉजी ही तशी आता पूर्णपणे धुसर झालेली आहे. आणि अशा वेळेला हे कॉन्फ्लिक्ट सतत होत राहणार आहे की आपला जो कोर वोटर आहे त्याला तर ऍड्रेस करायचं आहे. आपण तर भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि म्हणून अशा वेळेला हे कॉन्फ्लिक्ट सतत यानं त्या माध्यमातून बाहेर येतील. गोपीचंद पडळकर हे अलीकडचं त्याचं मोठं उदाहरण आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्याच्यात पण 2 पातळीवरती चर्चा सुरू आहे. गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचीच भाषा बोलत असतात. दुसरी एक चर्चा अशी आहे की अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांचा राजकीय जो काही त्यांची महत्वाकांक्षा असेल त्याला बांध आलेला आहे आणि अशा वेळेला मग एक काहीतरी भूमिका त्यांना घेणं गरजेचं होतं. हे जे कॉन्फ्लिक्ट झोन आहेत ना अशा पद्धतीचे ते कॉन्फ्लिक्ट झोन सतत पुढे येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की 2024च्या निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानसभेचं चित्र काय असेल याबद्दलची क्लॅरिटी आज तरी कुणाकडे नाहीये.
कारण 288 जागांचं वाटप करणं, स्पेशली 288 जागांचं वाटप केल्यानंतर कुठलाही राजकीय पक्ष या तिघापैकी एकही स्वबळावरती 144 आमदारांचं बळ मिळवू शकत नाही. अशा वेळेला जर 288 जागांच्या जागा वाटपावरून जर काही कॉन्फ्लिक्ट झालं तर त्यातनं जे महत्वाचे मतभेदाचे कोर इश्यूज आहेत ना ते कायम राहतील अशा पद्धतीनं दोन्ही पक्ष बघतील. म्हणजे किमान कारण तरी लागेल की जर पुढे काही काडीमोड झाला तर ही ती कारणांची यादी असणार आहे. जी अलीकडच्या काळामध्ये हा पक्ष हिंदुत्ववादी वागत नव्हता, हा नेता हिंदुत्ववादी वागत नव्हता, हे बंद दाराआड आणि गोष्टी करत होते आणि मग अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन दोनही राजकीय पक्ष हे त्यांच्या मूळच्या पक्षातनं बाहेर पडले. पण इंटरेस्टिंग घडामोड आहे की भारतीय जनता पार्टीचा थेट विरोध असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षणासाठी अनुकूल आहे. आता हा राजकारणाचा भाग जरी सोडून दिला तरी बॉम्बे हायकोर्टाचं ते जे जजमेंट आहे ते जरूर वाचलं पाहिजे. कारण या महाराष्ट्रातला एक मोठा असा समाज की ज्या समाजाला शैक्षणिक आरक्षण देण्याची गरज आहे असं बॉम्बे हायकोर्ट स्वतः म्हणतं, तेव्हा त्या समाजाला शैक्षणिक आरक्षणापासून दूर ठेवणं हे कितपत योग्य आहे. सो थांबूया आपण इथे. आपला हा प्रयत्न असतो की महत्वाचे राजकीय घडामोडी आहेत त्यातले मधले जे अर्थ आहेत ते मधले अर्थ, त्याचे पुढे भविष्यात होऊ घातलेले परिणाम हे तुम्हाला सांगण्याचा आणि तुमच्याबरोबर मीही समजून घेण्याचा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जर आणखी काही मुद्दे असतील तर ते जरूर या कमेंट बॉक्समध्ये टाका. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत, आम्हाला फॉलो करायला लागा. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.